नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश बुरटे ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आप्पाच्या रिक्षातून मी चाललो आहे अंजनी रेल्वे स्टेशनला। खरं तर ही व्हिडिओ पहिलीच बनवायला पाहिजे होती, पण योग आज आला। मी गावी आलो आहे आणि आता पुन्हा मुंबईत चाललो आहे आणि रेल्वे स्टेशनला चाललो आहे खाली आयनीला। आणि आता घाटामध्ये आहे मी आणि आपल्याला आता खाली पायथ्याला जायचं आहे। आणि हा बघा, तुम्ही बघू शकता की खूप छान असा रस्ता आहे। घाटातून जरी असला तरी व्यवस्थित आणि पद्धतशीर छान असा रस्ता आहे। रेल्वे स्टेशनपर्यंत रस्ता आहे हा जाण्यासाठी। काही वर्षापूर्वी हा रस्ता खूप खराब होता, पण आता तो व्यवस्थित रस्ता बनवण्यात आलेला आहे। आणि आपण आज अंजनी रेल्वे स्टेशन पाहणार आहोत की जे खेड आणि चिपळूणच्या मध्ये जो रेल्वे स्टेशन आहे छोटासा, हा अंजनी रेल्वे स्टेशन आहे। आणि तो आमच्या गावचा रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे गावातील नागरिकांसाठी, आजूबाजूच्या गावातील लोकांना हे रेल्वे स्टेशन खूप फायद्याचं आहे। पण या रेल्वे स्टेशनला अजून पाहिजे तशी काही सुविधा झालेली नाही आहे। आणि हे रेल्वे स्टेशन कसं आहे ते आपण पाहणार आहोत। मी आता आलो आहे रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आलो आहे। माझ्याबरोबर आप्पा आहे। आप्पाची ही नवीन रिक्षा आहे। आप्पा मला सोडायला आलेला आहे रेल्वे स्टेशनला। रिक्षा खूप छान पद्धतीने सजवले आप्पानी, पुढे द्राक्ष वगैरे लावलेत। हे बघा, आपण अंजनी रेल्वे स्टेशनला येऊन पोहोचलेलो आहोत। हे आहे अंजनी रेल्वे स्टेशन, जे खेड आणि चिपळूणच्या मध्ये हे रेल्वे स्टेशन आहे। आणि मित्रांनो, फायनली मी रेल्वे स्टेशनला येऊन पोहोचलेलो आहे। आणि आप्पा मला आता सोडून पुन्हा रिटर्न गेलेला आहे लवेलला, दाभेळ नाक्यामध्ये, कारण त्याची रिक्षा तिकडे वरतीच असते। आणि आज सकाळीच मी त्याला घेऊन आलो इकडे, कारण माझी गाडी आहे पण सकाळी थंडी खूप होती, त्यामुळे मी रिक्षाने आलो। असो, तर चला आपण रेल्वे स्टेशनमध्ये आता जाणार आहोत। तिकीट काढूया आणि मग पुढे। आणि ट्रेनची तिकीट खूप कमी आहे, 65 रुपये तिकीट आहे, फक्त 65 रुपये तिकीट आहे। आयनी म्हणजे खेड आयनी ते सांताक्रूजपर्यंत 65 रुपये तिकीट आहे। आणि हे रेल्वे स्टेशन, हे बघा पाठीमागे रेल्वे स्टेशन ट्रॅक आहे, माझ्या पाठीमागे रेल्वे स्टेशन आहे। आणि मी आता तिकीट काढून बाहेर आलो आहे आणि गाडी यायला खूप वेळ आहे अजून, तरी पण 7:30 पावणे 8पर्यंत गाडी येते। हे रेल्वे स्टेशन डेव्हलप होणं बाकी आहे, कारण इकडे अजून प्लॅटफॉर्मची सुविधा झालेली नाही आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण प्लेन ग्राउंड आहे आणि लवकरच इथे प्लॅटफॉर्मसुद्धा होणार आहे, पण थोडा वेळ लागेल। बघा, पूर्ण ओपन पेस आहे, फक्त बसण्यासाठी थोडी इथे जागा आहे। याला अजून शेडचं सुद्धा काम नाही आहे। आणि काय होतं की गाडी आली, मग दिवा गाडी असेल, मांडवी असेल, गाडी आली तर मग चढताना थोडी मुश्किल होते, त्रास होतो, कारण काही वयस्कर लोक असतात, तर त्यांना गाडीमध्ये चढण्यासाठी शिडीने वरती चढावं लागतं। आणि सामान वगैरे असतं, म्हणजे कोणाकडे तांदूळ हे असं वगैरे थोडं काय हेवी सामान असेल तर चढवायला भारी पडतं, कारण प्रत्येक वेळेसच गाडी खाली असेल असं नाही, गर्दी असते गाडीला, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो। तेव्हा हा प्लॅटफॉर्म तुम्ही बघू शकता पूर्ण ग्राउंड आहे। आणि आता गाडी आल्यावरती आपल्याला समजेलच, बघा तुम्ही, कारण काय आहे ना की आजूबाजूच्या गावातील बरीचशी लोक इथे येतात हे रेल्वे ट्रेनसाठी, मुंबईला जाण्यासाठी। पण चाकरमान्यांना थोडा त्रास सोसावा लागतो इथे, कारण हा अजून रेल्वे स्टेशन डेव्हलप झालेला नाही आहे आणि तो लवकरात लवकर व्हावा अशी इच्छा आहे। आणि या रेल्वे स्टेशनला काही मूलभूत सुविधांची सुद्धा गरज आहे। पाण्याची इथे सुविधा नाही आहे व्यवस्थित, वॉशरूम, पाण्याची तर कमतरता आहेच, त्याचबरोबर प्लॅटफॉर्म होणं गरजेचं आहे, कारण मुंबईतून खेडपर्यंत येताना 99% रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म आहेत आणि अंजनी रेल्वे स्टेशनलाच प्लॅटफॉर्म नाही आहे, कारण इथे खूप लोकांची गैरसोय होते।
आणि लवकरात लवकर हे प्लॅटफॉर्म व्हावं। हे बघा आता ही मालगाडी आलेली आहे, आता इथे क्रॉसिंग होणार आहे कारण आता दिवा गाडी यायची वेळ झालेली आहे। कोकणात फक्त ट्रेन नावाला आहेत कारण इथे थांबणाऱ्या ट्रेन कमी आहेत, कोकणाच्या बाहेर जाणाऱ्या ट्रेन जास्त आहेत, त्यामुळे इथल्या लोकांना मुंबईत किंवा रत्नागिरीला येण्या जाण्यासाठी खूपच कमी गाड्या थांबतात। आणि आता काही दिवसांपूर्वीपासून 1-2-3 ट्रेन थांबायला सुरुवात झालेली आहे, पण त्या खेडला थांबतात, मधले लोकल स्टेशन घेत नाहीत। असो, आणि मित्रांनो हॉर्नचा आवाज येतोय, दिवा गाडी जवळजवळ आलेली आहे। तर हे असं आपलं अंजनी रेल्वे स्टेशन आहे। मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, प्रकाश बोटे ब्लॉग। आणि गाडी जवळजवळ आलेली आहे, दिवा गाडी आले आणि ही गाडी आता दिव्यापर्यंतच आहे कारण दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद झाली आणि आता ही रत्नागिरी दिवा पॅसेंजर चालू झाले, म्हणजेच दिवा गाडी, आणि गाडी आलेली आहे। आली गाडी आणि गाडी पूर्ण खाली आहे आणि मी आता चढणार आहे गाडीमध्ये। बघा पूर्ण गाडी